आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पैसे दे. परत जायचंय. थांब, आलोच. परत बेरत काय नाही. आधी माझे झालेले पैसे दे, नंतर दुसऱ्या ऑटोने ये. ए चल काढ पैसे. अरे बाबा दे ना पैसे. कशाला दिमाग खराब करतो. विश्वास. विश्वास विश्वास काय नाही. तुझ्यासारखे छपरी ना लय बघितलेत. असे येतात आणि निघून जातात. चल दे पैसे. नमस्कार. आम्ही रावसाहेब राजे शिर्के तुमचीच वाट बघत होतो. या या या. दगडू मामाने तुमच्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं. तेव्हापासून आम्ही तुमची खूप वाट बघत होतो. या या. घ्या, तुमच्यासाठी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. घ्या. दिसतंय ना तोंडात पान आहे. खाणं पिणं नंतर. समस्या सांगा. समस्या काय आहे? खूप मोठी समस्या आहे आमची आणि या समस्येमधून फक्त तुम्ही आम्हाला सोडवू शकता असं दगडू मामांचं ठाम मत आहे. म्हणून तर आज आम्ही तुम्हाला इथे आमच्या घरी बोलवून घेतलं. प्रॉब्लेम मराठीत समस्या. समस्या सांगा काय आहे? मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे व्यावसायिक आणि वैयक्तिक आमच्या आयुष्यातली आमची कट्टर शत्रू नंबर 1. तिचा काटा काढण्याचा आम्ही बरेचदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस ती वाचली. दगडू मामा म्हणतो की तिच्याकडे देवीची शक्ती आहे. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं ते मी वेळ आल्यावर बोलणारच आहे. तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोलून घ्या.
आतापर्यंत ती एकटी होती, पण आता तिच्या आयुष्यात तिचा नवरा यशवर्धन तो परत आलाय. त्यामुळे तिची बाजू भक्कम झालेली आहे. आता तिच्याकडे बुद्धी, शक्ती, पैसा आणि ताकद हे सगळं काही आहे. पण तरीही आम्हाला तिचा काटा काढायचा आहे आणि तिला संपवायचं आहे. होणार, हलगी लावून कार्यक्रम होणार. मोर्या बोला. तिचा नवरा यशवर्धन यांनी आम्हाला दगा दिलाय. खरं तर ह्याला आपण सगळ्यात आधी संपवला पाहिजे. त्यानंतर मैत्रीचं काय करायचं हे वेगळं सांगायला नाही लागणार. झालं, आमचं सगळं बोलून झालं. घर म्हणजे ती राहती कुठं? आजपासून काही दिवस ते त्यांच्या फार्म हाऊस वरती गेले. तसा सुनसान एरिया आहे तो. याच संधीचा फायदा घेऊन आपल्याला यशला संपून टाकायला पाहिजे. ॲज अ कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो, किंग बॉसने याच्या आधी खूप लोकांचा काटा काढलाय, पण ही केस जरा वेगळी आहे. म्हणजे हलगी पण वाजली पाहिजे आणि काठी पण नाही मोडली पाहिजे. असं तुम्हाला सगळं प्रकरण हँडल करावं लागणार. म्हणूनच तुम्हाला खास करून बोलवलंय. ही एक प्रेतात्मा आहे आणि हिच्या सारख्या खिशात घेऊन फिरणारा मी एक महात्मा आहे. या प्रेतात्म्याचा महात्मा अशीच माझी ओळख आहे. ते सगळं ठीक आहे, पण नक्की ही कोण आहे? हा सगळा काय प्रकार आहे? ॲज अ कार्यकर्ता म्हणून माझी पॅन्ट ओली व्हायच्या आधी मला लवकर सांगा प्लीज. सांगतो, सगळं काही सांगतो. ही माझ्याकडं मुक्ती मागत होती आणि त्याच्यासाठी ही काहीही करायला तयार होती. हिला मुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात ही यशवर्धनला मारणार आहे आणि आता ही यशवर्धनला संपवणार आहे. नक्कीच संपवणार आहे. आता ही फक्त माझ्या आदेशाची वाट बघते. नीट बघ. कोण आहे? हीच ती मैत्री जिच्याबद्दल आपण बोलत होतो. आणि हा तिचा नवरा यशवर्धन.
ज्याचा जीव घेतल्यानंतर तुला मुक्ती मिळणार आहे. आदेश आदेश द्या फक्त मला. आदेश आहे. मग तुमचं काम झालंच म्हणून समजा. आता तुमचं काम होणार हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? नाही नाही, तुम्ही काय करणार आहात ना ते आम्हाला कळलेलं आहे. मग आता आमच्या मुक्कामाची व्यवस्था करा, कारण हे सगळं होईतोपर्यंत मला इथंच राहावं लागेल. त्याची काही काळजी करू नका तुम्ही. तुमची राहण्याची सोय इथेच आमच्या घरी होणार आहे. करू ना. येस किंग बॉस. महात्माजी चला, ॲज अ केअर टेकर म्हणून मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो. नाही, तुम्हाला तुमची रूम दाखवतो. या या. अहो काय काका, जरा बघून रस्ता क्रॉस करा ना. गाडी लागली असती तर केवढ्याला पडलं असतं. पुढच्या वेळेस जरा सांभाळून रस्ता क्रॉस करा. सांभाळून मला नाही, तुला राहायला हवं. तुझ्या मरणावर आता कोणतरी टपले आणि तुला मारायला जो कोण साधा सुद्धा माणूस असता ना तर त्यांनी विचार केला असता, पण साधा सुद्धा नाहीये, आत्मा आहे आत्मा. आता तुझी तिच्यापासून काही सुटका नाही आणि तुला मारल्याशिवाय तिला मुक्ती नाही. काय सांगितलंय ते नीट लक्षात आहे ना? हो साहेब, तो संशयित आरोपी सापडला तो त्याला उचलतोच बघा. ठीक आहे. ए हॅलो, हो तूच तुझ्याशी बोलतोय मी. इकडे ये म्हणलं ना. ए कोण आहेस, कोण तू? दिसण्यावरून जरी वेडी दिसत असशील तरी तुझे डोळे वेगळं काहीतरी सांगतायत. क्रिमिनल माइंडेड वाटतायत. खरं खरं सांग, नक्की कोण आहेस तू आणि कुठे चाललीस? एकदा नीट विचारून कळत नाही का? मुकाट्याने बोल पटकन, नाहीतर तुला 8 टाकायला कमी नाही करणार. अरे गाडी तर इथंच आहे. साहेब कुठे गेले? साहेब दुर्गे अंबे वरदे कालिका माते कलियुगी
जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती येता तुझ शरण होई भव भय हरण पण दुनिया तव शरण पाहिले हे जनन मरण जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आई तू आधी शांत हो. आता ही वेळ शांत व्हायची नाहीये, जागा व्हायची आहे. असं नक्की काय घडलं की तुझ्यात इतका संचार सुरू झालाय? कोणीतरी आले, कोणाला तरी पोचवायला आलेलं आहे. मला जायला हवं, मला वाचवायचंय त्याला. पण नक्की कुणाला वाचवायचंय आणि कुठे जायचंय? तुम्ही आता मला प्रश्न विचारू नका आणि तुम्ही सुद्धा कोणी माझ्या मागे यायचा प्रयत्न करू नका. चुकून कोणी येण्याचं धाडस केलं तर याद राखा, प्रल्हाद अरे कुठे आहेस तू? प्रल्हाद अरे लवकर बाहेर ये. प्रल्हाद कुठे आहेस तू? प्रल्हाद हे वारं तुझ्यासाठी घुमतंय. प्रल्हाद लवकर बाहेर ये. कुठे आहेस तू प्रल्हाद? आलो. देवा काय झालं देवा? या गरीबाकडून काय चूक झाली का? अरे लिंबा सरबत करून आलो. चूक तुझी नाही, त्यांच्या नियतीची आहे. ती चूक तुला सुधारायची आहे. त्यांच्या नियतीची चूक मी का सुधारायची? म्हणजे अहो असं कोड्यात बोलू नका, मला समजेल असं बोला ना. मला एक सांग, आज या घरात एक नवरा बायको आणि त्यांची मुलगी राहायला येणार आहे. अगदी बरोबर. काही झालं तरी त्यांना इथे येण्यापासून थांबव. हो. ते जर इकडे आलेत तर त्यांचा जीव जाईल. अहो पण असं कसा जीव जाईल? एका बाईचा वाईट आत्मा त्या तिघांची वाट पाहतोय, सोडणार नाही ती. बऱ्याच दिवसांची उपाशी असल्यामुळे रक्त प्यायल्याशिवाय सोडणार नाही ती. अहो पण मी काय म्हणतो, तू काहीच बोलू नकोस. ताबडतोब त्यांना अडव, नाहीतर त्यांचा इथे जीव जाणार हे निश्चित. मी असं होऊ देणार नाही. मी त्यांना अडवणार, मी त्यांची जिरवणार नाही, थांबवणार. आणि मीच त्यांना वाचवणार. तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झाली. आता माझी जबाबदारी संपली. काय चाललंय काहीच कळत नाहीये. पण संचार स्वतः येऊन इथे सांगून गेले, याचा अर्थ नक्कीच प्रॉब्लेम झालाय. ताईसाहेबांना फोन करायला हवा. ताईसाहेब फोन ताईसाहेबांना फोन करूयात. 92 94 96 97 98 99. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो. फोन. हॅलो ताईसाहेब. ताईसाहेब. हा प्रल्हाद दादा बोला. तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात? ऑन द वे आहोत, थोड्याच वेळात पोहोचतो. बरं प्लीज ऐका ना. हा ताईसाहेब तुम्हाला मी अगोदरच काय वध करायचं आहे.
सांगायचं नाही तर विचारायचं होतं, जेवणात नक्की काय बनवू? तुम्ही काही विचारत बसू नका, तुम्हाला जे वाटेल ते करा. आम्ही पोहोचतोच आहोत. हा, ठीक आहे, लवकर या, मी तुमची वाट बघतो. उठ. चल कामाला लाग. ती एकटी नाहीये, मला हवा असलेला तो यश आणि ती मुलगीही तिच्या सोबत आहे. चल कामाला लाग. कसला विचार करतोय? मी खरं बोलायचं ठरवलंय.